काही हवामान संस्थांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की यंदाचा एल निनो गेल्या काही वर्षातल्या किंवा मग गेल्या 70 वर्षातला सर्वाधिक स्ट्रॉंग असू शकतो, तीव्र असू शकतो, असे अंदाज व्यक्त केले आहेत. यामध्ये कितपत तथ्य दिसतंय? स्ट्रॉंग एल निनो म्हणजे सरासरीपेक्षा तापमान 1.5 ते 2 डिग्रीनं किंवा 2पेक्षा जास्त वाढणार आहे. मान्सून पुढे जायचं आहे, पण आजच सांगतोय तुम्हाला निनो इंडेक्स 1+2 2 डिग्री तापमान गेले ते स्ट्रॉंगच अवस्था आहे. म्हणजे तुम्हाला निनो इंडेक्स 3.4 2 डिग्रीच्या पर्यंत वाट बघण्याची म्हणजे 2 डिग्रीच्या तिथं पुढे सरकलं म्हणजे स्ट्रॉंग एल निनोच होणार आहे 2026चा. आणि हे मान्सूनच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एल निनोचं तापमान म्हणजे प्रशांत महासागर पाण्याचं तापमान वाढण्याची प्रक्रिया वेगानं चालू आहे, त्यामुळं स्ट्रॉंग एल निनो 2026च्या मान्सूनला होण्याची नक्कीच शक्यता आहे असं मी म्हणेल. जागतिक लोक ते काय सांगतायत, आमचं भारतीय हवामान खातं तेच सांगते, त्यांचं मान्सून मिशन कपल फोरकास्टिंग सिस्टम तेच सांगते. त्यामुळं मान्सून येणं स्ट्रॉंग, पण ते स्ट्रॉंग असलं म्हणजे मग दुष्काळच पुन्हा त्याच्याशी संबंध जोडू नका एवढंच मला म्हणायचं आहे. कारण आपण त्याच्यातनं चाललो आहे आता. एल निनोतून पाऊल टाकलो, काही म्हणजे वारी निघाली आहे आता. पंढरपूर आळंदीवर निघाली आहे, पुण्याचा मुक्काम संपलाय, पुढं निघाली आहे, ते अनुभव येत आहेत आपल्याला. त्यातला हा प्रकार आहे. आता आपण बघितलं धरणं खूप तळाशी गेलेले आहेत, मोठे मोठे जलाशयांमधला पाणीसाठा कमी झाला, पिकांसाठीची आवर्तनं सरकारने बंद केलेली आहे. आत्तापर्यंत चिंता वाढलेली आहे, कारण पावसामध्ये मोठ्या प्रमाणात राज्याचा विचार केला तर 78-79% तूट आहे संपूर्ण राज्यभरामध्ये. यंदा धरणं भरतील का? प्रश्न तुमचा बरोबर आहे. याचं थेट उत्तर देताना मी एकच बोलेल, जुलै महिना तुमचा रेनियस मंथ आहे, सगळ्यात जास्त पाऊस पडतो. बरोबर. जुलै महिन्यात तर जाऊ द्या, जुलैमध्ये थोडाफार जी धरणं आहे त्यामध्ये पाण्याची आवक होऊ शकते असं मला वाटतं आहे. बरं. आणि असं जर नसतील, एल निनो, स्ट्रॉंग एल निनो, दुष्काळ असे जर शब्द असते तर भारतीय हवामान खात्याने 4 महिन्याच्या अंदाजामध्ये 90% अंदाज दिलाच नसता. ते म्हणले असते 85, 80, 82% म्हणले असते. 90% हा देशासाठी असला. याच्यामध्ये सुद्धा एक फरक आहे, मला शेतकऱ्यांना ह्या निमित्ताने सांगायचं आहे की वायव्य भारत, पूर्वोत्तर भारत, द्वीपकल्पातला भारत, पूर्व भारत यामध्ये सेंट्रल भारतामध्ये, मध्य भारतामध्ये महाराष्ट्र येतो आणि सेंट्रल इंडियामध्ये, मध्य भारतामध्ये पावसाची सरासरी 94% आहे. बरं. देशासाठी जरी 90% असली, 90% असली तरी महाराष्ट्रासाठी ही 94% आहे. प्रश्न तुमच्या धरणातला पाण्याचा आहे. जुलै महिना हा अजून जायचा आहे. अशा अवस्थेमध्ये जर 94% पाऊस मान्सून सरासरीपेक्षा कमी असू दे, पण धरणामध्ये पाण्याची आवक होऊ शकेल. तुम्ही म्हणाल भरणार आहे, ओव्हरफ्लो होणार आहे की, इतकं ते ब्रह्मदेवाला किंवा इंद्रराजाला विचारण्यासारखं म्हणू नका. पण धरणामध्ये, रिझर्व्हायरमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे, हेच मला या निमित्तानं सांगता येईल. पण तोपर्यंत मात्र प्रशासनाने ज्या अटी घातल्या किंवा जे आव्हानं करतात तिथं मात्र जनतेनं लक्ष द्यायलाच पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलंच पाहिजे. उद्या जुलै महिना गेला आणि पावसाचं धरणाचे पाणी जेमतेम टक्केवारीचीच भाषा बोलली जाईल, इतकं भरलं आणि तितकं भरलं. ते काय लगेच 100% भरणार नाही, कारण एल निनोचं वर्ष आहे. ते राहिलेले 130 दिवस जाऊ दे पावसाचे. म्हणून प्रश्न उत्तर, धरणांमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे आणि पिण्याच्या पाण्याचा आपली महाराष्ट्राच्या जनतेची भूक भागेल. याचा अर्थ आजपासूनच मस्तीत राहणं चुकीचं ठरेल. काटकसरीनंच पाणी वापरावं लागेल. पण इतकं पण असं नाही की तुम्हाला प्यायला पाणी मिळणार नाही. हे जाता जाता पुसटचं मला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देत आहे. बरं. आता सर, आता शेवटचं तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की आधीच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं होतं की यंदा थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना पटलं नव्हतं की म्हणजे खोळे सर आम्हाला आतापासून घाबरवतात, परंतु त्यांनाही आता मागच्या 20 दिवसांमध्ये अनुभव आलेलाच आहे की नेमकं यंदा परिस्थिती काय राहू शकते. त्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल पेरणीच्या अनुषंगाने, पावसाच्या अनुषंगाने? प्रश्न चांगला आहे आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी. आणि मागं जे आव्हान केलं होतं ती वास्तवता होती आणि ती वास्तवता त्यांनी अनुभवली आहे. आणि त्याच वेळेस धूळ पेरणी करू नका. आज शेतकऱ्यामध्ये असा एक वर्ग आहे, 30 ते 35 किंवा 40% वर्ग असा आहे की त्याने ऑलरेडी कपाशीची धूळ पेरणी केलेली आहे.
त्यांनी 20 मेलाच पेरणी केलेली आहे. जवळजवळ 1 महिना झालेला आहे. आमच्याकडे पाणी बखळ आहे म्हणतात. नुसत्या तुमच्या बखळ पाण्याला अर्थ नाही. ज्यावेळेस भुरभुर वारं चालेल तर तुमचं पाणी नाही ते कॅनलला प्यायला पाणी सोडलं का आमच्या विहिरीत, हे जरी असलं मग त्यांना असं वाटतं 1 महिन्यात आम्ही सहज जगू, 1.5 महिना त्यांनी जगवलीत. पण कालावधी किती जायचं, कारण कपाशीचा कालावधी जास्त आहे. 130, 35, 40 दिवसाचा आहे, बरोबर. त्या लोकांना थोडंसं जरी त्यांनी पिकं जगवली असतील, काही भागामध्ये त्यांना कदाचित मदतही मिळेल, पण काही भागामध्येही त्यांच्या पेरण्याला हॅम्पर म्हणतात किंवा त्यांना थोडासा आघात होण्याची शक्यता आहे. ज्यांनी टोमॅटो कोथिंबीरच्या लागवडी होईल, पावसाची झामझिम चालू होईल, ती झामझिम दिसत नाही आहे. पुन्हा मी जुलैचा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा बोलतो आहे, अजून हे 10 दिवस जायचे आहेत. पहिलं मला हेच सांगायचं आहे की तुम्ही हवामान खातं आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याकडे आव्हान केलं नाही, आव्हानाकडे लक्ष दिलं नाही, पेरण्या केलेल्या आहेत. त्याचाही त्यांनी त्याचा प्रत्यय घ्यावा. आणि जे अजूनही तयारीत आहे त्यांनी केली म्हणजे मी पण करेन. आणि पाऊस जुलैमध्ये सांगताय जसं आपण बोललो आता, तो जाऊ दे की एखादा आठवडा, काय पर्यंत थोडा पाऊस चांगला होऊ दे आणि त्यानंतरच पेरणी करावी असं मला वाटतं. बरं. आणि नंतरची जी पेरणी आहे, सोयाबीन, मका, ह्याच्या ज्या पेरण्या आहेत, वाट बघाच 15 जुलैपर्यंत. आणि 15 जुलैनंतर पुन्हा बोलूच की आपण पुढे काय अवस्था आहे. मी त्यावेळेस सांगेल की पाऊस असला, त्यांनी तीव्र पाऊस आहे शेवटच्या 2 आठवड्यामध्ये जुलैच्या, मग करा की पेरणी. आणि 1 महिना, 1.5 महिना आम्ही अगोदर सांगतो, त्याच्यात अचूकता कमी असते. म्हणून तुम्हाला सांगतो मी 15 जुलै पण धाडसाने बोलतो आहे की 9 जुलै ते 15 जुलै चांगला आठवडा, मग त्यानंतर पेरणी करा. अहो ते उशिरा लेट होत आहे. मग पुढचं म्हणजे तुमचा रब्बीचा हंगाम तरी येणार आहे का? पुढच्या रब्बीच्या हंगामासाठी तुम्ही आता घाई करताय. तर पाऊस होऊ द्या, चांगली ओल घ्या आणि नंतरच पेरणी करा, हे वारंवार मी सांगेल.